तर मागच्या मॅचचा जो प्लेयर ऑफ द मॅच होता त्याची ट्रॉफी मी मान्यवरांच्या हातून म्हणजे आपले जे सिनियर पी आहेत त्यांच्या हातून मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यावी। प्लेयर ऑफ द मॅच अरुण नायर। धन्यवाद सर। मला असं वाटतं सर तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप महत्त्वाचं आहे। दोन शब्द आपण बोलाल तर बरं होईल, आम्हाला देखील छान वाटेल। नमस्कार। आज सर्वांना 26 जानेवारीच्या अनुषंगानं आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे हा स्पोर्ट्सचा कार्यक्रम भरवता, वेगवेगळे तुम्ही खेळ खेळता आणि तुमच्या सोसायटीचा अनंत रिजर्सिंगचं एक वेगळं तुम्ही दर्शन घडवत आहे आणि हे नवीन पिढीसाठी जवानांच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। त्याच्यामुळं तुमच्या सोसायटीचं हेल्दी वातावरण राहणार, तुमच्या सर्व यंग क्राऊड आहे त्याचबरोबर तुमच्या पाठीमागचा जो काय लहान मुलांचा जो काय उभरता त्यांचा वय असणार आहे ते तुम्हाला बघून ते घडणार आहेत, तुमच्या घरातील आजूबाजूची सोसायटीचे सर्व। त्यामुळं तुम्ही हा खेळ हा कायम ठेवाल आणि अशाच प्रकारे तुम्ही त्या खेळाची मजा लुटत बसाल अशी मला खूप अपेक्षा पण आहे आणि आशा आहे। याच्यामुळं तुमचा सर्वांगीण विकास तर होईलच, शारीरिक आणि मानसिक तुमचा विकास होईलच। त्याचबरोबर या खेळामधून जो खेळाडू असतो तो कधीही शिस्तप्रिय असतो, तो शिस्तीने वागत असतो, तो डिसिप्लिन मेंटेन करतो कायम। तर मला त्याचा आणखी आनंद आहे। त्यामुळं असंच तुम्ही तुमच्या सोसायटीचं हेल्दी वातावरण ठेवावं आणि याच्यातून भविष्यामध्ये तुम्ही जरी हा टुर्नामेंट जरी छोट्या लेवलच्या इथं या तुमच्या सोसायटीच्या फक्त घेत असाल तरी याच्यातून एखादं उभरतं नेतृत्व सुद्धा निर्माण होईल आणि तो इंटरनॅशनल लेवलला सुद्धा खेळण्याचा एखादा खेळाडू किंवा अनेक खेळाडू याच्यातून तयार होतील असं मला वाटतंय। आणि ते काही लांब नाही, आज आपण T20 बघतो त्याच्यामध्ये जे काही संधी मिळतात आपल्याला, रणजीमध्ये संधी मिळतात, त्याचबरोबर तुम्ही इंटरनॅशनल ज्या क्रिकेटमध्ये तुम्हाला जायला काही मला वाटत नाही की आणखी कुठून बाहेरून मागावे लागतात, आपल्यातूनच खेळाडू तयार होत असतात आणि तुम्ही नक्की चांगल्या प्रकारचं हे आयोजन करता याबद्दल एकदम आम्हाला आनंदी वातावरण दिसतंय। आणि आमच्या पोलीस ठाण्याकडून तुम्हाला जे पण कायद्याच्या चाकोरीमध्ये राहून सहकार्य करता येईल ते 100% असणार, त्यामध्ये काही शंका नाही। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। खूपच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। एका म्हणजे शिस्तप्रिय अधिकाऱ्याचं बोलणं हे शिस्तप्रियच असतं आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं। सर थोडेसेच बोलले पण खूप छान बोलले, त्यामधून खूप काही घेण्यासारखं होतं। धन्यवाद सर। चोपडे सरांना पण विनंती करतो, पण चोपडे सर 2 शब्द बोलाल तर बरं होईल। सर्वांना नमस्कार। अनंतम रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2024 आताच आयोजकांनी सांगितलं की 2 वर्षापासून अव्याहतपणे नियमितपणे 26 जानेवारी आसपास आपण क्रीडा सामने भरवत असतात। मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशन मार्फत आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत
जेवढी क्रीडा मंडळं असतील जे आमची परवानगी घेऊन क्रिकेट सामने भरवतात, कोणतेही सामने भरवतात, त्यांना आम्ही लवकरात लवकर परवानगी देण्याचा प्रयत्न करत असतो. खेळामुळे फक्त आपला वेळ वाया जात नाही असं त्याच्याकडे कोणीही बघता कामा नये. खेळामुळे आपल्याला सुदृढ शरीर यष्टी लाभते, त्याचबरोबर आपलं माणसाचं मन सुद्धा सुदृढ बनतं आणि आनंदी मनामध्ये, निरोगी मनामध्ये कुठलेही वाईट विचार येत नाहीत. आज एवढी मोठी तरुण पिढी आपल्यासमोर खेळताना दिसल्याचा आनंद एवढ्यासाठीच आम्हाला होतो की आम्ही दररोज पोलीस स्टेशनला सोशल मीडिया, मोबाईल आणि त्याच्यावरले वेगवेगळे घाणेरडे प्रकार यामुळं आताच्या पिढीसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. जर मोबाईल बाजूला ठेवून प्रत्येक माणसानं दररोज खेळ 1 तास 2 तास खेळले तर अशा प्रकारचे आपल्या तरुण भारताची जी पिढी आहे ती सुदृढपणे निर्माण होणार आहे. त्यामुळं असे खेळताना लोकांना दिसल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. तर यापुढेही आपण हा आपला छंद चांगला जोपासावा. आपल्या कामातून वेळ मिळेल तसे प्रत्येकाने खेळ खेळले पाहिजेत, योगासनं केली पाहिजेत आणि आपला वेळ सत्कारणी लावला पाहिजे, मोबाईल वगैरे याच्या आहारी न जाता. तर आणि तुम्ही जर तुम्हाकडे बघूनच लहान मुलं तुमच्या कॅम्पसमधील बघत असतात, मुलं खेळतात, त्यांना पण खेळायची आवड निर्माण होते आणि अशा प्रकारे आपल्या पिढी चांगली निर्माण करण्याचं काम तुम्ही करतात असं मला वाटतं. मी आपला जास्त वेळ घेत नाही. मानपाडा पोलीस स्टेशनकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मंदाजी बोलल्याप्रमाणे खरंच चांगले वक्ते आहेत सर. म्हणजे बोलण्यामध्ये जो स्वर होता, ताण होता, तो खरंच एक चांगल्या वक्त्याचा असतो. दोन्ही सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सध्या काळाची काय गरज आहे, पिढी कुठे चाललेली आहे आणि कुठे जायला हवं, काय कशात वेळ घालवायला हवा, मैदानी खेळामध्ये की मोबाईलमध्ये, हे चांगलं मार्गदर्शन केलं सर. खरंच आम्ही देखील त्याच गोष्टी करतोय. जास्तीत जास्त खेळाडू मैदानात कसे असतील, मोबाईलपासून दूर कसे राहतील. आम्ही देखील प्रत्येक मंथमध्ये एक इव्हेंट करतो. एक स्पोर्ट्सचा कोणता इंडोर गेम असेल, आउटडोर गेम असेल, पण तो खेळ आम्ही खेळवतो. एक निमित्त आहोत आम्ही, म्हणजे ते खेळत असतील वगैरे, पण आम्हाला असं वाटतं की आमच्या माध्यमातून काहीतरी चांगलं घडावं. एक सामाजिक कार्य म्हणा किंवा लोकांची एक सेवा म्हणा, म्हणून आम्ही देखील तो प्रामाणिक प्रयत्न करतो. मी एकटा नाही आहे, आमच्याबरोबर अशी खूप टीम आहे मोठी. प्रत्येक बिल्डिंगमधून 10-10 सदस्य समोर येतात, ते एकत्रितपणे काम करतात. कोणताही असं नाही, चांगल्या हुद्द्यावर आहेत परंतु एका चांगल्या कामासाठी पडेल ते काम ते करायला तयार असतात, म्हणजे सेवा करतात एक प्रकारे. तुमचा देखील जास्त वेळ घेत नाही. परत एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो. मला असं वाटतं की जे प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आमची, त्यांच्या ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते प्लेयरला मिळतील तर ते त्यांना देखील खूप आनंद होईल. जर तुम्हाला वेळ त्या दिवशी रविवारी मिळाला, म्हणजे तुम्हाला कामं खूप असतात, कारण काल आपण येणार होतात परंतु काही अडचणी मला मंदार साहेबांनी सांगितलं, त्यांना तुम्हाला प्रेझेंट राहावंच लागतं, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. परंतु जर संडेला तुम्हाला वेळ मिळाला तर मी मंदार सरांना निरोप देईल की आपल्याला नक्की यायचं या ठिकाणी. असं मी तुमच्याकडून प्रॉमिस घेत नाही, पण जर वेळ मिळाला तर नक्की या. धन्यवाद सर. एक फोटो घेऊया सर. थँक्यू सो मच. नक्कीच दोन्ही मान्यवरांचा मी आज स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच बलवडील धावसंख्या आपण पाहतोय ती 7 धावा. ऑन साइडला वळवलाय, इनफिल्डला बीट केलंय, बॉल चाललाय, बीट विकेट बाउंड्रीला याच्या बाहेर, नो +4, 5 धावा. बंबा जाळ झालाच पाहिजे. फिर एक बार गेंदबाज के पीछे खेलने का प्रयास, डॉट बॉल.
यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. तर चला वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. सोडून दिलाय व्हाईट बॉल. येस फिल्डिंग टीम आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. गणेश आहे बॉलिंग ट्रॅकवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका सुंदर आहे. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये टक्कर. बॉल चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पेनेट्रॉन चौकार. थँक्यू. चौकार आला डीजे. अर्थातच डीजे सौर्याच्या वतीने मात्र आपण संगीत पाहतोय. सर्वांना नाचण्यास भाग पाडतात. सध्या गर्दी कमी आहे पण वुमेन्स मॅच जेव्हा मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा पुन्हा गर्दी वाढेल. कारण त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आहे. बॉलला ड्राईव्ह केला. बॉलला डीप मध्ये लॉंग ऑनला अक्षय तिथे उपस्थित. धावसंख्या मिळते फक्त सिंगल एक. पवन शेट्टी अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील गाजलेलं नाव आपण पाहतोय. जितू थोडेसे अजूनही लंगडत चालतात. होईल उद्यापर्यंत जितू. कमबॅक करावाच लागेल जर क्वालिफाय व्हायचं तर. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये कव्हर्सचा फिल्डर. धावसंख्या फक्त 1 आणि टिपिकल पवन शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन. ही त्यांची ओळख आहे. थोडे भास्कवतात ते फिल्डरला. धावसंख्या 24. पहिला 17 खेळाचा आहे. स्विच इट. चांगला फटका. टिपिकल पवन शेट्टी. ही इज ऑन फायर नाव. 4 धावा. पवन शेट्टी वैयक्तिक 19 वर खेळतोय. धावसंख्या संघाच्या 28. 28. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हातांवरती बॉल ब्रश झालाय. साला डीप मध्ये फिल्डर स्वतः बॉलर बनलेत. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल आपण पाहिली स्कोरबोर्डवर 29. 29 धावा. 29 वर धावफलक आपण पाहतो. 29 रन्स. सॉफ्टने खेळून काढायचा होता बॉल. विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल आणि 2 षटकानंतर 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 0 आफ्टर 2. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॉलर ॲट आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश शिरसाट आणि पहिल्या बॉल वरती मिळाली सिंगल.
पुन्हा एकदा ड्राईव्ह केला समोर क्षेत्ररक्षकात सिंगलला प्राधान्य देतात सध्या सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन करतात सिंगल वरती लक्ष केंद्रित करतात आणि अशा सिंगलने धावफलक पुढे 31 पुढचा बॉल मयुरेश सोडून दिला राऊंड लेग्स व्हाईट बॉल अवांतर धावाने धावफलक पुढे आपण पाहतो 32 धावा प्रत्येक धाव महत्वाची असणार आहेत ना अनंत बुल्सला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं सॉफ्ट डिसमिसल या मॅचची गोल्डन विकेट पवन शेट्टी बॅक टू द पॅव्हेलियन पवन शेट्टीला केले बाद 32 धावा अनुमानित लक्ष्य जर आपण पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर 64-65 ऑफ साइडला वळवण्याचा प्रयत्न कॉलिंग चुकली रनआउटची विकेट मिळाली असती बॉल लावायच्या पहिलेच अपील करण्याचा प्रयत्न केला होता पहिले बॉल यष्टांवरती लावावा लागेल मयुरेश थोडे एक्साइटेड झाले होते अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अवांतर धावाने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 33 धावा धावपटलावरती 33 रन्स सत्र पहिला आपण पाहतोय आणि यावेळेस फटका चांगला आहे स्विच हिट लाजवाब स्ट्रोक स्ट्रायकिंग एंडवरती राजच्या बॅटमधनं पेनेट्रोन चौकार स्वीप केला फटकान खीर एक चांगलाय बॉल जाय सीमा पार RAPL चौकार हर हर शंभू धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा 41 आफ्टर 3 ओव्हर 12 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये एकंदरीत 20-22 जरी धावा आल्या तरी मात्र चांगला टोटल असेल 41 झाल्यात 41 बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पहिलाच बॉल ड्राईव्ह ऑफसाइड रिजन फटका चांगला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव थोडं परिवर्तन करतायत रिव्हर्स स्वीप साठी तर डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट तैनात केलाय स्वीप साठी डीप मध्ये मिड विकेट आहे लॉंग ऑन आहे स्ट्रेट जायसाठी लॉंग ऑफ आहे स्वीप करण्याचा प्रयत्न इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू आला 42 झालेला 42 वळवलाय ऑफसाइड रिजनला फटका चांगला आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 2 धावा इझी मिळतील फेकी तोडी कराबाला बॅकअपला अतुल आहेत आणि 2 धावांनी धावफलकामध्ये भरत असताना आपण पाहतो धावफलक वेगाने पुढे 44 आकड्यावरती 44 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट राज ऑफ साइडला खेळत फटका चांगला तितकाच चांगला क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण अनुभवतोय ग्रेट फिल्डिंग गुड फिल्डिंग सिंगल धावफलक पुढे 45 आकड्यावर बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये फिल्डर तिथे शेड्यूल उचलतील फेकतील तद्वार दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला सिंगल कंप्लीट केली गेली शेवटचा एक बॉल 46 झाला
5 चेंडूमध्ये फक्त 5 खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग मयूरची. स्वीप केला यावेळेस. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचले. स्क्वेअर लेग वरून फक्त एकच धाव असेल आणि 4 षटकांच्या नंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती त्या तब्बल 47 धावा, 47 रन्स. येस ऋतिक. धावसंख्या आपण पाहतो 47, 47. पहिला बॉल शेवटचं षटक स्टिअर केलं हलक्या हातानं सागर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिली धाव आपण पाहतोय धावपटलावर अंकित केली गेल्या या षटकातली आणि ओव्हरऑल टीम टोटल आपण पाहिली तर 48. सरळ बॅटने केल्या. बॉलच बॅक खेळायचा प्रयत्न होता. अडवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलंय बॉल डॉट. 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे या सत्रातला. आणि यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धाबेनं धावसंख्या आपण पाहतो 49, 49. चांगला फटका समोर फिल्डर. ना एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. यावेळेस देखील फटका चांगला कॅप मध्ये खेळलाय. मिड विकेटच्या बाहेर. नो प्लस 4. 5 धावा. पवन 1 2 3 4. 4 म्हणजे 4 खेळाडू बाहेर म्हणजे 8 धावांची पेनल्टी. चला डगआउट मध्ये आपण प्लीज. माहिती एक्साइटेड आहेत मॅच साठी पण या डगआउट मध्ये 5वा पण होता बाहेर. 10 रन होतील. हो वेट करून खेळले. फटका मैदानाच्या बाहेर. सर्कल आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. बॉल डीप मध्ये फिल्डर तिथे आहेत. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये रनआउटची विकेट मिळेल. रनआउटच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट आणि अशा प्रकारे षटक संपन्न. 5 पहिल्या सत्रास पूर्ण झालंय आणि पहिल्या सत्रानंतर धावसंख्या आपण पाहतो धावपटलावरती अंकित केल्या गेल्या त्या टीमची टोटल 60 डावांवरती धावफलक. 60 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच आपण टॉस कंप्लीट करतो. इनिंग ब्रेक नक्कीच आपल्याकडे. श्रेयस आज चांगली बॅटिंग केली आणि त्याचाच शुभ पॉज करूयात. चला जॅग्वार क्वीन्स आणि फ्लेमिंगो 11 दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती. आपण फ्लेमिंगो 11 चे कॅप्टन अर्थातच संध्या आमच्या समवेत आहे. विनंती आहे जॅग्वार क्वीन्स आपण या.
तसं खेळाचं दुसरं सत्र सुरू आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायक इथे उपस्थित आहेत. श्रेयस आहे तिकडे. टॉस आपण कंप्लीट करूयात. श्रेयसचा चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. फ्लेमिंगो 11चा कॉल असणार आहे. सेट्स कॉल केला आणि टेल्स आलाय. येस, टॉस आपण प्रथमतः जिंकलाय. डिसेंगा असेल. फिल्डिंग काय कारण फिल्डिंग येण्यामागे? काही कारण नाही, आम्ही चेस करायला ट्राय करतोय. म्हणजे आमच्या समोर एक टार्गेट असेल, किती करायचं काय. ओव्हरऑल या कॉन्सेप्ट बाबत काय म्हणाल की फर्स्ट सीझन पासून आपण पाहतो ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. सातत्यानं काही महिला आपल्या घरकामामध्ये व्यस्त असतात, काही ऑफिस वर्कमध्ये व्यस्त असतात, पण बिझी शेड्यूलमधून आत मात्र सलग 3 दिवस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी संकल्पना कॉन्सेप्ट बद्दल काय म्हणाल? कॉन्सेप्ट म्हणायचं झालं तर 1 महिना झालं सगळ्या महिला प्रॅक्टिस करतायत. तर सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करेन. सगळं घरकाम करून सगळे ऍडजस्ट करतायत. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. सगळे खूप छान खेळतात. ॲज अ कॅप्टन काय तुमचा रोल असणार आहे टीम मध्ये? टीमला घेऊन पुढे जाणं, बस एवढं. क्या बात आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मध्ये नेते माहिती टॉस इथं नक्कीच जॅग्वार क्वीन्सने जिंकलाय आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. चला सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकू आमचे परम मित्र मोनिश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी अंबाडी यांचा. धन्यवाद प्रथमेश. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. इक्वेशन जर पाहिलं गेलं, टार्गेट दिलं गेलंय. टोटल 61 धावांचं आव्हान दिलं आणि 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. अतुल आणि अतुलच्या समवेत सागरची जोडी आहे. षटक क्रमांक पहिलं. 61 धावांचा पल्ला जर पाडायचे तर मी म्हणेन की पॉवर प्लेचं षटक खूप जास्त इम्पॅक्ट करेल. पॉवर प्ले मध्ये धावा बनवल्या गेल्या. पॉवर प्ले मध्ये 15+ धावा बनवल्या. विकेट हातामध्ये असेल तर डेप्थ मध्ये बॅटिंग करू शकतो, स्पेशली मिडल ओव्हर्स मध्ये. पण जर विकेट गमावले गेले पॉवर प्ले मध्ये तर मग परिस्थिती वेगळी येऊ शकते. मिडल ऑर्डर्स वरती थोडासा दबाव, त्या दबावातून बाहेर निघताना खेळ कसा होतो हे अनेक सारे प्रश्नचिन्ह उभे राहतील. पण त्यासाठी म्हणतात ना की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. सुरुवात गोड केली तर शेवट देखील गोड होतो. आणि ती चांगली सुरुवात करताना मात्र जर बघितलं तर पहिला बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि इनाट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय. अक्षयला पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 1. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला, पण पाठीमागे प्रोटेक्शन करण्यासाठी क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. सरळ जाऊन चेंडू झोपावला गेला हातामध्ये आणि तदनंतर जर बघितलं तर चेंडूची परिस्थिती 1 ही धाव फलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 2 आहेत. एका विकेटच्या नुकसानवरती. 61 धावांचा पाठला करायचा हे विसरून चालणार नाही. बोलो तयार आशू. हा पहा खूप सुंदर चेंडू. यशच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. विकेट क्रमांक 2 मिळाला आशूला. 2रा विकेट. ज्या पद्धतीने नाव आहे ती टायगरची दहाड आता मात्र इथून दाखवावी लागेल. बॅटिंग करावी लागेल एका अर्थी चांगल्या पद्धतीने. कारण की विकेट पडत राहिले तर मग समोरचा संघ हावी होऊ शकतो. असं म्हणतात ना की क्रिकेट जितका शक्तीचा खेळ आहे तितकाच युक्तीचा देखील आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ फेकून झालेत. चेंडू क्रमांक 5वा प्रगतीपथावरती आहे. आशू तयार. 5वा बॉल. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आल्या चेंडूवरती प्रहार केला गेला आणि तदनंतर एक सिंगल धाव. पाठीमागे जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. आणि लॉंग ऑनचा खेळाडूचा जर विचार केला तर यावेळेस आतमध्ये घेतलाय आणि एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ असं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात आशू आता या पद्धतीच्या फील्ड सेटअप मध्ये कशा प्रकारचा शेवटचा चेंडू एक्झिक्यूट करतोय ना हे देखील बघणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू आशू तयार. हा पहा शॉट मिड ऑनला चेंडूला अडवला गेला. अभिषेक तिथे होते आणि तदनंतर जर बघितला गेला तर एक सुंदर एक चांगलं षटक समाप्त झालंय.
यशस्वी षटक असं म्हणावं लागेल, कारण की असं म्हणतात की ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये फलंदाज आक्रमक असतात ना, तर पॉवर प्ले मध्ये येणारा गोलंदाज देखील तेवढाच तीव्र असतो आणि त्याची तीव्रता पाहायला मिळाली अशूची. 2 विकेट मिळवले. संघाला जी परिस्थिती पाहिजे होती किंवा ज्या पद्धतीने अपेक्षा करत होती संघाचा कर्णधार की स्टार्टअप कसा मिळावा, तर अशूने त्या पद्धतीने किंवा ज्या अपेक्षाने दिला होता त्या अपेक्षेला साजेशील असा काम मात्र मैदानामध्ये करून दाखवलं. 3च धावा, 2 विकेट, एका षटकाचा खेळ समाप्त. षटक क्रमांक दुसरा. आता पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलंय. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज चिन्मय. षटक क्रमांक दुसरा. पहिलाच बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला बॅटर आपण गणेशला पाहतोय. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर, पंच इशारा करतील. हा वाईट बॉल असेल, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. एक धावा महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न केला, पायावरती चेंडू जाऊन आदळला गेला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावर. पहिलाच बॉल वाईड, मग तदनंतर फेअर डिरवली हाताळली गेली. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कुठच्याच प्रकारची धाव नाहीये, म्हणजे आतापर्यंत एक चेंडू हाताळला गेलाय. पर्सनली 1 धाव मात्र दिली आहे. स्विचिंगची तयारी केली, गॅप मध्ये चेंडू सरळ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीम रॉयल टायगर आता दहाडायला सुरुवात करते. धावसंख्या फळकावरती 12, 4 वरती 1 चौकार आला, 8 धावा, 8 वरती आणखी 1 चौकार आला. धावा फळकावरती 12 आहेत. टू बॅक 2 आणि इथे तिसरा मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये गणेश विसरून चुकले की बॉक्स क्रिकेट आहे. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर. फलंदाज होते बाद. विकेट क्रमांक 3 गणेश हा सुदरी पाठ. अभिषेकला आपण पाहतोय. गोलंदाज सय्यार. चेंडू क्रमांक 5 घेऊन यावेळेस चिन्मय आहे. चिन्मयने चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच्या सुरुवातीच्या घडीला चिन्मयच्या विपक्षात धावा आला, तदनंतर विकेट देखील मिळवून दिलं. विकेट घेणं गरजेचं आहे. षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 हे समाप्त झालं आणि तदनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय ते म्हणजेच टीम टायगर्सची टोटल
13 या आकड्यावरती 3 विकेट गमावले गेलेत. आता रिक्वायर्ड 100 वरती थोडंसं आपण फोकस करूयात, कारण की 18 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्यात. प्रति षटका पाठीमागे जर कॅल्क्युलेशन केलं गेलं तर 16 धावा बनवायच्यात. म्हणजे एखाद 2 ते 3 मोठे फटके डबल सिंगल जरी बनवल्या गेल्या तर या स्कोअर पर्यंत पोहोचता येईल. पण एखाद्या गोलंदाजाला टार्गेट केलं, त्याच्या विपक्षामध्ये एक्स्ट्रा धावा पकडून अगदी 18, 19, 20 धावा जर बनवल्या गेल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये जर इक्वेशन पाहता येईल. पण त्यासाठी ना आता इथे बॅटिंग करावी लागेल. आता जे मिडल ओव्हर्स चालू आहेत या मिडल ओव्हर्स मध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण की पहिले 2 षटकांचा विचार केला तर तितक्याच ताकदीने ज्या ताकदीने धावा बनवायच्या होत्या त्या ताकदीने बनवलेल्या नाही, कारण की विकेट पडले गेले मैदानाच्या. पार्टनरशिप झाली नाही, त्या अनुषंगाने आता मात्र थोडंसं का होईना पण टीम रॉयल टायगर्स वरती थोडीशी बिकट परिस्थिती आहे. आपण म्हणतात की बिकट परिस्थितीतून बाहेर येण्याचं काम देखील तुमच्या हातामध्ये असतं. आता इथून हे करून दाखवलं जाईल का? अभिषेक स्ट्रायकर एंड वरती आहेत, ज्याने एका चेंडूला फेस करताना 1 धाव बनवली आहे, आणि दुसऱ्या बाजूला अक्षयने जर बघितलं गेलं तर 3 चेंडूंना फेस करताना 1 धाव बनवली आहे. म्हणजेच स्ट्राईक रेटचा विचार केला तर अक्षयचं थोडंसं कमी पाहायला मिळतं. 3 चेंडूंना फेस केलं, 1 धाव बनवली आहे. हे स्ट्राईक रेट वाढवावं लागेल, मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आता उतरावं लागेल, कारण की जर इथून आणखी स्लो स्टार्ट ऑलरेडी स्लो झालाय, पण आणखी स्लो क्रिकेट इथून झालं तर मॅच दूरवरती राहील रॉयल टायगर्स पासून. 14 धावा फळकावरती 3 विकेट गमावले गेले. पहिलाच चेंडू 1 सिंगल धाव. पवन आहे गोलंदाजीवर, क्रमांक 2. हा पहा आतमध्ये चेंडू आला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाकडनं, आणि तदनंतर अभिषेक होते तिथे. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर 1 सिंगल धाव, आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या 15 आकड्यावर जाऊन पोहोचते. 16 चेंडू 46 धावा बनवायच्या, ते विसरून चालणार नाही. पहिलाच 2 बॉल वरती 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळाल्या. चेंडू क्रमांक 3 बघा, आता सिंगलने फारसं गोलंदाजी करणाऱ्या पक्षाचं नुकसान नाही होणार आहे. मोठे फटके आले तर मग त्यांना थोडंसं विचारात किंवा प्रश्नात पडलं जाईल, पण मोठे फटके जर त्याने रोखलं गेलं तर जशी मॅच चालू आहे त्या मोमेंटमध्ये हळूहळू का होईना पण मॅच वरती आता हळूहळू पकड जमावत आहेत. मी विशेष कौतुक करेन, पहिलं षटक हाताळलं आशिषचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्यामध्ये 3च धावा दिल्या आणि 2 विकेट महत्वाचे मिळवले गेले. सुरुवातीच्या घडीला विकेट मिळवण्याची संधी त्याला आली होती, आणि ते कमावताना जर बघितलं तर आता जी पकड बनवली गोलंदाजाने ते आशिषच्या कारोमदारवरती बनवलं गेल्या. हा पहा एक चांगला स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक तिथे आहे. अभिषेक पुन्हा एकदा पोहोचतील आणि मग फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव पाहायला मिळेल, आणि एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. रॉयल टायगर्स संघ मैदानात बॅटिंग करताना 16 धावा आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला होता, 1च धाव तिथे पाहायला मिळेल.
धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय धावा कळवा 18 धावा फलकावरती आहेत. मयुरेश शिरसाट स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू फेस करतील. डावखुर आताचा फलंदाज आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आज आपण या मैदानामध्ये पाहिलंय चांगलं कामगिरी करतायत लेफ्ट हँडेड. हा पहा यशा उद्वस मयुरेशला पहिला सरप्राइजिंग चेंडू टप्पा पडला आतमध्ये आला काहीच समजलं नाही आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणखी एक जम्मीर स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे सामने चालू आहेत असे संगीत वाजवाल तर माणसाचं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही. थोडस अटेन्शन त्याला देखील करायचंय. चला जाऊयात माझ्या दिशेने. धावसंख्या फलकावरती 18 पाहतोय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू क्रमांक 4 इथून 0 कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता. रॉयल टायगर संघाची परिस्थिती आता खूप जास्त बिकट झाली आहे. जर पाहिलं गेलं तर खेळाडू कक्षामध्ये अगदी शांतपणे रॉयल टायगर्सच्या संघाचे सगळे खेळाडू बसलेत. ठाऊक आहे त्यांना देखील की जितक्या वेगाने धावा बनवायच्या त्या वेगाने धावा बनल्या नाही. जे प्लॅनिंग आखले होते पण म्हणतात ना की प्रत्येक हार मधून काहीतरी शिकायला मिळतं किंवा येणारी प्रत्येक हार आपल्याला काहीतरी शिकवत असतं. फक्त इतकंच की आपण त्यातून काय घेतोय. कारण की कमबॅक तर प्रत्येकाचा होतो आणि आयुष्यामध्ये म्हणतात ना की विजयाच्या दारामध्ये पोहोचण्याआधी पहिली हार घेणं किंवा अपयश मिळणं हे सर्वात मोठं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता ना त्यावेळेस तुम्हाला विजयाची खरी किंमत कळते. त्यामुळे अपयशी होणं देखील गरजेचं आहे. बोला तयार. अभय सावंत आहे गोलंदाजीवरती. जर्सी क्रमांक 30 अभय सावंतला पाहतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतो रॉयल टायगर्सचा. 19वा फलकावरती आहे. 6 चेंडू 42 धावा. खूप दूर मॅच आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात केली अभयने. पहिलं षटक चांगलं, दुसरं तितकंच चांगलं, तिसरं आणखी चांगलं, चौथं त्यापेक्षा चांगलं आणि 5वं षटक प्रगतीपथावरती. हा पहा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 20. आता धावेंचं जर टार्गेट बघितलं गेलं तर 41 बनवायच्या तब्बल 4 चेंडू मध्ये ज्या अशक्य आहे तसंच म्हणावं लागेल. औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती. हा पहा टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टीम अनंतम बुल्सचा जर विचार केला ना तर बॅटिंग चांगली झाली सर्वात पहिलं महत्वाचं. तदनंतर गोलंदाजी चांगली आहे आणि सर्वात तिसरा महत्वाचा क्रिकेट मधला पैलू क्षेत्ररक्षण तो खूप चांगला चालू आहे. त्यामुळे ही परिस्थिती सध्याच्या समोरच्या संघावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑनला पहा. आणखी एक चांगलं चित्र इथे डिरेक्ट हिट आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. धावा फळकावरती आपण 22 पाहतोय. विकेट गमावला गेला रनआउटच्या माध्यमातून. नवीन बॅटर आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. बॅटर नेम कळवा. अक्षय मयूर आहे. नॉन स्ट्रायकर एंडला मयूरला पाहतोय. हा चेंडू पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि तदनंतर जर बघितलं तर डॉट बॉलची सांगता. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 शेवटचा अंतिम चेंडू असेल या मॅच मधला. बॉलर AB तयार. हा देखील डीप थर्ड मॅनला चेंडू जातोय. 2 धावा मिळवल्या गेल्या. 3ऱ्या धावेची कॉलिंग आहे. 2च धावा मिळतील. या 2 धावेने मॅच समाप्त झाले आणि टीम
अनंत बुल्स टीम या मॅचला जिंकते. टीम रॉय टायगर संघासाठी इतकंच म्हणेन की तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं. फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे चाहे कुछ भी होने दो, हम लढेंगे और आखिरी दम तक लढते ही रहेंगे. चला जाऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच